30 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। आता 31वी ओळ अर्थात सुलट बाजूला काचपट्टीचे टाके जशी विण आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत। C1 पॅटर्न 3 उलट 1 2 3 3 उलट, त्यानंतर 2 चा 1 सुलट, 2 चा 1 सुलट, त्यानंतर 1 सुलट, धागा आत घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, त्यानंतर 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, शेवटचे 2 सुलट। पहिला पॅटर्न C1 झालेला आहे। सगळे टाके विणून झालेले आहेत। बरोबर तेवढ्या टाक्यांमध्ये हा पॅटर्न बसलेला आहे। आपण विणत आहोत ते बरोबर आहे की नाही हे बघायची ही एक खूण आहे की तो पॅटर्न बरोबर त्यामध्ये विणला गेलेला आहे आणि त्यामुळे ते टाके संपले एका पॅटर्नचे की पहिल्या C1चे सुद्धा टाके संपलेले। आता C2 C1 आणि C2 याही ओळीला एकसारखे विणायचे आहेत। एकच सेम, काहीही फरक नाही आहे। तर पहिल्यांदा 3 उलट 1 2 3 उलट, 2 चा 1 सुलट, त्यानंतर 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, त्यानंतर 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, शेवटचे 2 उलट। याप्रमाणे पूर्ण सगळा C2 पॅटर्न विणायचा आहे। म्हणजेच त्याच्यानंतर मार्कर येईपर्यंत याप्रमाणे विणायचा आहे आणि पूर्ण C2 हा पॅटर्न विणायचा आहे। म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत, त्यानंतर एकच टाका C3चा आहे। तर हे पूर्ण C2 आपण विणून घेऊया आणि नंतर 30व्या ओळीतील C2 हा पॅटर्न पूर्ण विणून तयार। C3चा एक टाका उलट विणलेला आहे। मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा। बटन पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत। 31वी ओळ विणून पूर्ण झालेली आहे। आता 32वी ओळ, ही बटन पट्टी, त्याचे टाके ज्याप्रमाणे आहेत नेहमीप्रमाणे त्याप्रमाणे विणायचे आहेत। बटन पट्टी झाल्यानंतर मार्कर नेहमीप्रमाणे प्लेस करायचा। C3 मध्ये एकच टाका आहे तो सुलट विणायचा। C3 झाला। आता C2 प्रमाणे विणायचा आहे। 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 आणि 7 उलट झाल्यानंतर पुन्हा 3 सुलट, 2 3, हेच टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। C2 आणि C1 एकसारखेच आहेत त्यामुळे त्यामध्ये काहीही बदल नाही आहे। तर याप्रमाणे C2 आणि C1 विणायचा आहे। पुन्हा एकदा विणून बघूया आपण। 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 7 उलट झाल्यानंतर 3 सुलट, 1 2 3, याप्रमाणे 32वी ओळ पूर्ण करायची आहे। नंतर काचपट्टी येईल। काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे
चे आहेत। अशा प्रकारे 32वी ओळ ही पूर्ण करायची। 32वी ओळ पूर्ण झालेली आहे। 33वी ओळ विणणार आहोत आता आपण। काचपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणलेली आहे। पहिल्यांदा C1 पॅटर्न। आतापर्यंत आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कशा पद्धतीने पॅटर्न विणत आहोत। C1 पॅटर्न पहिल्यांदा 2 उलट, त्यानंतर 2 चा 1, दोन सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा आणि शेवटचा टाका उलट। याप्रमाणे C1 पॅटर्न पूर्ण झालेला आहे। C2 हा C1 प्रमाणेच विणायचा आहे, काहीही त्यामध्ये फरक नाही आहे। त्याप्रमाणे आपण आत्ता जसा विणला तसाच विणायचा। 2 उलट, त्यानंतर 2 चा 1 सुलट, पुन्हा 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 सुलट, 1 उलट प्रमाणे उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, 1 उलट। हाच पॅटर्न पुढचा मार्कर येईपर्यंत म्हणजे C3 येईपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचा आहे। नंतर C3 हा विणायचा आहे। तर 33वी ओळ सगळा C2 पॅटर्न विणून झालेला आहे। मार्कर पुन्हा आहे तसा रिप्लेस करायचा। C3 मध्ये एकच टाका आहे तो उलट विणायचा। त्यानंतर बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणले जातील। 33वी ओळ पूर्ण झालेली आहे। 34वी ओळ बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत। बटनपट्टी झालेली आहे। एक टाका हा C3 चा आहे तो 1 सुलट विणायचा। त्यानंतर पुन्हा मार्कर आहे तसा ठेवायचा। आता C2 विणायचा आहे। C2 याप्रमाणे विणायचा, 1 सुलट, 9 उलट, एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, 9 उलट, 2 सुलट। हे C2 आणि C1 एकाप्रमाणेच विणायचं आहे। तर पुन्हा एकदा करून बघूया आपण। 1 सुलट, 9 उलट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि शेवटी 2 सुलट, 2 सुलट। हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे। C1 पण याप्रमाणेच विणायचा आहे। काचपट्टी ती ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे करायची। 35वी ओळ 34 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। आता 35वी ओळ विणणार आहोत आपण।
काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. त्यानंतर C1 पॅटर्न आपण आता सुरू करत आहोत. 2चा 1 उलट, त्यानंतर 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 सुलट झाले. C1 पॅटर्नला आपण काय केलं, 2चा 1 उलट केला, त्यानंतर 9 टाके हे सुलट विणलेले आहेत. आता C1चा 1 टाका राहिलेला आहे, तर तो 1 टाका हा C2 मध्ये ॲडजस्ट करायचा आहे. तर याप्रमाणे करायचा. मार्कर 1 मिनिट इथे ठेवायचा. हा जो 1 टाका राहिलेला आहे C1चा तो C2 कडे ट्रान्सफर करायचा. मार्कर पुन्हा आहे तसा लावायचा. आणि आता C2 पॅटर्नमध्ये 3चा 1 उलट, आणि 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा हेच रिपीट करायचं आहे. 3चा 1 उलट, 3चा 1 उलट प्रमाणे करायचा. त्यानंतर 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हाच पॅटर्न C2 पूर्ण संपेपर्यंत रिपीट करायचा आहे. हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 3चा 1 जो उलट करायचा आहे ते 3ही टाके हे उलटच आहेत. त्यामुळे त्या 3चा 1 हा उलट करायचा आणि पुढचे 9 टाके हे सुलट विणायचे आहेत. आपलं विणकाम हे बरोबर चाललेलं आहे की नाही हे बघण्यासाठी हे बघायची हे एक सोपी पद्धत म्हणता येईल, किंवा आमजावून बघायचं आहे आपल्याला की आपण बरोबर विणत आहोत का नाही. त्यासाठी ह्या टाक्याबरोबर हे टाके येतात. 3चा 1 हे उलट टाक्यांमध्ये होणार आणि पुढे फक्त 9च सुलट आहेत. त्यामुळे हा पॅटर्न बरोबर त्यामध्ये बसतो. तर याप्रमाणे पुढचा मार्कर येईपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे. 35व्या ओळीच्या C2 पॅटर्न विणत आहोत आणि त्याचा आता शेवटचा 1 राहिलेला आहे तो विणायचा आहे. याप्रमाणेच आपण सगळा C2 विणला. त्याप्रमाणेच 3चा 1 उलट, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता C2 मधला हा 1 टाका शिल्लक राहिलेला आहे. तर तो जसा आपण C1चा 1 टाका हा C2 मध्ये ॲडजस्ट केला त्याप्रमाणे हा C2चा जो टाका आहे तो C3 मध्ये ॲडजस्ट करायचा. 1 मिनिट हा काढून ठेवायचा. हा टाका C2चा जो शेवटचा आहे तो C3 कडे ट्रान्सफर करायचा. परत मार्कर लावायचा C2चा. आता C3च्या इथे नेहमी जो 1 टाका असतो त्याच्याऐवजी 2 टाके झाले. हे 2चा 1 करायचा. हाच फरक आहे इथे. C2ला मार्कर ट्रान्सफर केला पुन्हा. त्यानंतर बटन पट्टीचं काम ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे करायचं आहे. 35वी ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता 36वी ओळ.
हे बटन पट्टीचे टाके ज्याप्रमाणे आपण नेहमी विणतो किंवा ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. बटन पट्टी झाली विणून. मार्कर आहे तसा ठेवायचा. C3चा हा एक टाका आहे जो एक सुलट विणलायचा. त्यानंतर मार्कर आहे तसा ठेवायचा आणि आता C2 पॅटर्न सुरू करायचा. 9 उलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 उलट, 1 सुलट. हाच पॅटर्न शेवटपर्यंत पूर्ण करायचा आहे. C2 आणि C1 सारखाच आहे. तर याचप्रमाणे पहिल्यांदा C2 पूर्ण करायचा, त्यानंतर C1 आणि त्यानंतर काचपट्टी. आपण आणि एकदा विणून बघूया. इथे दिसतच असेल हा पॅटर्न, म्हणजे या ओळीला 9 उलट 1 सुलट विणायचा आहे. तर बरोबर हे 9 टाके उलट आणि 1 टाकाच सुलट येतो. त्यामुळे पॅटर्न एकसारखाच आहे, चुकण्याची शक्यता नाही आहे. आणखीन एक मला इथे सांगायचं आहे ते असं की मागच्या वेळी आपण C1चा एक टाका C2ला ॲडजस्ट केला, C2चा एक टाका C3ला ॲडजस्ट केला. त्याचं कारण असं आहे की डिझाईन विणताना सारखेपणा येण्यासाठी ज्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात त्यातला तो प्रकार होता. तर आता आपण हे 9 टाके उलट विणत आहोत. 9 उलट आणि 1 सुलट याप्रमाणे C2 आणि C1 पूर्ण करायचं आहे. त्यानंतर काचपट्टी असेल आणि काचपट्टी झाल्यानंतर 36वी ओळ पूर्ण होईल. 36वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 37वी ओळ. काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विणकाम आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. आता C1 पॅटर्न विणायचा आहे. आत धागा घ्यायचा, 2चा 1, त्यानंतर 3 सुलट, 1 2 3. आत धागा घ्यायचा पुन्हा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 3 सुलट, 1 2 3. बरोबर जे C1चे जे 10 टाके आहेत त्यामध्ये बरोबर हा पॅटर्न बसलेला आहे. तुम्हाला दिसत असेल मार्कर इथे आहे आणि टाके संपलेले आहेत. तर आपण बरोबर विणत आहोत ह्याची एक ही खूण आहे. पुन्हा मार्कर आहे तसा ठेवायचा. आता C2 पॅटर्नसुद्धा अगदी जसा C1 विणला त्याचप्रमाणे विणायचा आहे. आत धागा घ्यायचा, 2चा 1, 3 सुलट, 1 2 3. पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, 3 सुलट, 1 2 3. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. पूर्ण C2 हा विणायचा आहे. 3 सुलट. याप्रमाणे आपण विणून घेऊया सगळा C2 पॅटर्न, म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत C2 पॅटर्न सगळा विणून झालेला आहे. मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा. C3चा एक टाका आहे तो सुलट विणायचा. त्यानंतर मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा आणि पुढचे जे बटन पट्टीचे टाके आहेत ते विण आहे त्याप्रमाणे विणायचे. एजिंगचा 37वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 38वी ओळ एकदम सोपी आहे. सगळी पूर्ण ओळ 38वी ही उलट विणायची आहे. काचपट्टी आणि बटन पट्टी सोडून उलट बाजूने पहिल्यांदा C3 येतो,
तर पहिल्यांदा बटनपट्टी, त्यानंतर C3, C2 आणि C1 हे तीनही पॅटर्न सगळे टाके उलट विणायचे आहेत. काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके सोडून मधले तीनही पॅटर्न हे सगळे उलट विणायचे आहेत. 38वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 39वी ओळ. पहिले टाके काचपट्टीचे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे C1 पॅटर्न आता विणणार आहोत आपण. एक सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, दोनचा एक सुलट, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा, एक सुलट, पुन्हा धागा आतमध्ये, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा. हा दुसऱ्यांदा स्लिप ओव्हर केलेला आहे आपण. त्यानंतर दोनचा एक आणि आतमध्ये धागा घ्यायचा. C1 पॅटर्नमध्ये हा पूर्ण आपण जो विणलेला आहे तो भाग पूर्णपणे बसतो. आता C2 हा C1 प्रमाणेच विणायचा आहे. सुरुवात करूया. हा धागा आत घेतलेला आहे तो C1चा आहे, असाच ठेवायचा आणि ओळ सुरू करायची आहे. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा. त्यानंतर दोनचा एक, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, दोनचा एक सुलट, आत धागा घ्यायचा. हाच पुन्हा रिपीट करायचा आहे C2 पॅटर्न. याप्रमाणे ही पूर्ण ओळ म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत करायची आहे. C2 पॅटर्न हा पूर्णपणे पुढचा मार्कर येईपर्यंत याप्रमाणे विणायचा आहे. या ओळीमध्ये आपण दोनदा टाके स्लिप करून उचलून टाकलेले आहेत आणि दोनदा टाके दोनचा एक केलेला आहे. जरासा पुन्हा आहे त्यामुळे मी सांगितलेलं आहे ते. तर C2 पॅटर्न पुढच्या मार्करपर्यंत याचप्रमाणे आपण पूर्ण करून घेऊया. 39वी ओळ. C2 पूर्णपणे विणून झालेला आहे. आता C3चा एकच टाका आहे तो एक सुलट विणायचा. पण इथे आधीचा हा आत धागा घेतलेला आहे C2चा तो तसाच ठेवून C3चा एक सुलट विणायचा आहे. म्हणजे इथे बरोबर आत धागा घेतलेला टाका येईल. त्यानंतर बटनपट्टी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे टाके विणायचे. 39वी ओळ पूर्ण झालेली आहे. 40वी ओळ अगदी सोपी आहे. पूर्ण उलट करायची आहे. C3, C2 आणि C1 या बाजूने ही पूर्ण सगळे उलट विणायचे आहेत. काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे. 40 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता 41वी ओळ विणणार आहोत आपण. काचपट्टीचे टाके विण आहे त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे विणायचे आहेत. त्यानंतर C1 दोन सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, दोनचा एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, पुन्हा दोनचा एक, आत धागा घ्यायचा, एक सुलट. टाके संपलेले आहेत. बरोबर तो पॅटर्न यामध्ये बसतो. मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा. C2 C1 ज्याप्रमाणे विणला त्याप्रमाणे विणायचा. दोन सुलट,
आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका, एक सुलट वरून काढून टाकायचा, त्यानंतर 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, 2चा 1, आत धागा घ्यायचा, एक सुलट. याप्रमाणे C2 पॅटर्न हा पूर्ण करायचा आहे. म्हणजेच दुसरा मार्कर येईपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे. C2 पॅटर्न विणून झालेला आहे. C3 मध्ये एक जो आहे टाका तो सुलट विणायचा, मार्कर पुन्हा आहे तसा येईल. त्यानंतर बटन पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 41वी ओळ पूर्ण झालेली आहे. 42वी ओळ अगदी सोपी आहे. बटन पट्टी आणि काच पट्टी सोडून मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत. म्हणजेच C3, C2 आणि C1 याचे सगळे टाके हे उलट विणायचे आहेत. 42वी ओळ काच पट्टी आणि बटन पट्टी सोडून मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत. ती आपण करून घेऊ. 42वी ओळ पूर्ण उलट विणून पूर्ण झालेली आहे. आता 43वी ओळ विणणार आहोत आपण. पहिले काचपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. मार्कर पुन्हा जागच्या जागी ठेवलेला आहे. आता C1 पॅटर्न विणणार आहोत. एक सुलट, C1 पॅटर्न विणायला सुरुवात केलेली आहे. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा, 5 सुलट, 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर 2चा 1, आत धागा घ्यायचा. याप्रमाणे C1 चे 10 टाके विणून झालेले आहेत. मार्कर पुन्हा ठेवायचा. C1 आणि C2 या ओळीला एकसारखेच विणायचे आहेत. त्यामुळे या आत्ता ज्याप्रमाणे C1 विणला त्याचप्रमाणे C2 पण विणायचा आहे. बघूया विणून. आत धागा घेतलेला हा C1 चाच आहे. एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा, 5 सुलट, 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर 2चा 1 करायचा, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा. पुन्हा याप्रमाणे सगळा C2 पॅटर्न विणायचा आहे. म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत याप्रमाणे विणायचा आहे. त्यानंतर C3 C2 पॅटर्नचे सगळे टाके विणून झालेले आहेत इथपर्यंत. आता C1 मध्ये एकच आहे आणि तो सुलट दिसतोय, सुलटच विणायचा. एक सुलट, त्यानंतर बटन पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 43वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 44वी ओळ उलट बाजूला सगळी उलट विणायची आहे. बटन पट्टी आणि काचपट्टीचे टाके सोडून C3, C2 आणि C1 हे सगळे टाके उलट विणायचे आहेत. पूर्ण ओळ उलट विणायची आहे. तर 44वी ओळ पूर्ण उलट आपण करून घेऊया. 44वी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. सगळी उलट विणलेली आहे ती. 45वी ओळ काचपट्टीचे टाके नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणून घेतलेले आहेत. आता C1 पॅटर्न 9 टाके सुलट विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7
8 आणि 9. आता एक टाका C1 मधला राहिलेला आहे, तो पुढच्या C2 मध्ये ॲडजस्ट करायचा आहे. त्यासाठी एकदा उचलून घ्यायचा, कारण का मार्करमध्ये आहे. हा पुन्हा इथे ठेवायचा. C1 मधला जो 10वा टाका शिल्लक राहिलेला होता तो C2 मध्ये आपण ठेवलेला आहे किंवा ट्रान्सफर केलेला आहे. आता C2 पॅटर्न, त्यामध्ये पहिल्यांदा 2चा 1 करायचा, धागा आतमध्ये घ्यायचा आणि 8 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 6 7 8. हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. 2चा 1 सुलट करायचा, आत धागा घ्यायचा आणि 8 सुलट. 2 3 4 5 6 7 आणि 8. हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. माने पुढच्या मार्करपर्यंत विणायचं आहे, म्हणजेच C2 कंप्लीट होईल. 45वी ओळ आणि C2 पॅटर्नचे शेवटचे टाके राहिलेले आहेत. शेवटचा एक पॅटर्न, त्यामध्ये थोडासा बदल आहे म्हणून दाखवते मी. C2 पॅटर्नचे शेवटचे हे टाके, शेवटचा पॅटर्न जे आपण 2चा 1 आत धागा घेऊन आत सुलट केले, आता त्याचप्रमाणे शेवटचा पण विणायचा आहे. 2चा 1 आत धागा घ्यायचा, 8 सुलट, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता C2 पॅटर्नचा सुद्धा एक टाका शिल्लक राहिलेला आहे, तो C3 मध्ये ट्रान्सफर करायचा. हा थोडा काढून ठेवायचा. C2चा शेवटचा टाका C3 मध्ये ट्रान्सफर केला, पुन्हा मार्कर लावला आणि हा याप्रमाणे विणायचा आहे. C3 मध्ये 2 झाले टाके. आता त्या 2चा 1 करायचा, आत धागा घ्यायचा आणि बटन पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. डिझाईनमध्ये सारखेपणा येण्यासाठी थोडा इकडे तिकडे टाके ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे हे केलेले आहेत. C1चा एक टाका C2 मध्ये घेऊन विणला आणि C2चा एक टाका C3 मध्ये घेऊन विणलेला आहे. पंचेचाळीसावी ओळ पूर्ण झालेली आहे. आता सुईवर बटन पट्टीचे, काचपट्टीचे हे 20 टाके झाले. ते सोडून C1, C2 आणि C3 हे 121 टाके आहेत. आत्तापर्यंत 3 वेळा योकसाठी आपण टाके कमी केलेले आहेत, 40 40 40 याप्रमाणे. आता चौथ्यांदा टाके कमी करायचे आहेत. C1, C2 आणि C3 हे 121 टाके आहेत. त्यातले 28 टाके आपल्याला कमी करायचे आहेत, म्हणजे 2चा 1 करावा लागेल. तर तो याप्रमाणे करायचा आहे. पहिली जी बटनपट्टी आहे ती याप्रमाणे, ज्याप्रमाणे विण असेल त्याप्रमाणे येईल. बटनपट्टी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणलेली आहे. आता C3चा हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा आणि हा जो C3चा टाका आहे, आता इथून पुढे आपल्याला टाके कमी करायचे आहेत. या ओळीला 28 टाके कमी करायचे, तर याप्रमाणे करायचे. हा C3 मध्ये 2 टाके आहेत, कारण का आपण एक आटी आत घेतली त्यामुळे. तर C3 मध्ये 2 टाके विणले. हा 1 2
त्यानंतर C2 मधला एक आहे, तर हा सोडून पहिला एक सोडून द्यायचा आहे, नंतरचा एक धरून म्हणजे C3चा एक आणि C2चे 2 असे झाल्यानंतर म्हणजे हे 2 टाके झाले, C3चा एक आणि C2चा एक. त्यानंतर हा तिसरा टाका आहे, 3 आणि 4 टाक्यांचा एक करायचा. याप्रमाणे सोपंच आहे. 1 2 विणायचे उलट आणि 2 टाक्यांचा उलट एक करायचा. याप्रमाणे पहिल्यापासून करायचा. फक्त C3चा एक टाका पहिला सरळ विणायचा आहे. पुन्हा 2 विणायचे आणि 2चा एक करायचा. पुन्हा 2 विणायचे आणि 2चा एक करायचा. पूर्ण ओळ अशी करायची आहे. याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे. याप्रमाणे C1 पॅटर्न पण असाच करायचा आहे, पण आपण या मार्करपर्यंत येऊया म्हणजे C2 पर्यंत, आणि मग आपण Cचे पण कसे विणायचे ते बघूया. टाके कमी करत आपण आणलेले आहेत. आता हा C2 संपत आलेला आहे, पण इथे एकच टाका शिल्लक राहिलेला आहे आणि 2चा एक करायचा आहे. तर हा C1 मध्ये ट्रान्सफर करायचा. मार्कर इथे काढून ठेवायचा आणि या 2चा एक करायचा. पुन्हा 2 उलट, 2 उलट, 2चा एक करायचा. पुन्हा 2 उलट आणि हे C1चे शेवटचे 2चा एक झाला. याप्रमाणे आपण केलेले आहेत. बरोबर 28 टाके कमी झालेले आहेत आणि C1, C2 आणि C3चे एकूण टाके 113. 113 मधले 20 पुन्हा ह्याचे गेले आपले बटनपट्टी आणि काचपट्टीचे, आणि राहिलेले C1, C2 आणि C3चे असणार आहे. तर आता ही जी काचपट्टी आहे ती आहे त्याप्रमाणे विणून घ्यायची. 46वी ओळ पूर्ण झालेली आहे. एकूण 113 टाके आहेत. त्यातले 20 टाके हे बटनपट्टी आणि काचपट्टीचे गेल्यानंतर 93 टाके राहतात. तर आता 46वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता जॅकेटची 47वी ओळ आता विणणार आहोत आपण. काचपट्टीचे टाके जशी विण आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. आता मार्कर हे काढून टाकायचे, किंवा हा एक तेवढा असू दे. काचपट्टीचे टाके वेगळे विणायचे असतात म्हणून पुढचे मार्कर काढून टाकायचे आहेत. आता डिझाईन संपलेलं आहे. आता सगळ्या ओळी ह्या सुलट किंवा उलट एवढ्याच असणार आहेत. 47व्या ओळीला शेवटचे टाके कमी करायचे आहेत. एकूण 16 टाके कमी करायचे आहेत. C1, C2 आणि C3चे मिळून एकूण 93 टाके आहेत. 93 टाके आहेत. त्यातले 16 टाके आत्ता आपल्याला कमी करायचे आहेत आणि ही ओळ सगळी सुलटच विणायची आहे. तर याप्रमाणे टाके कमी करायचे. 1 2 3 3 झाल्यानंतर चौथा आणि 5व्या टाक्याचा एक करायचा. याप्रमाणे पुन्हा 3 टाके विणायचे. 1 2 काढून ठेवायचा मार्कर. आता 3 4 आणि 5 टाक्याचा एक करायचा. पुन्हा 3 टाके सुलट विणायचे. 1 2 3 2चा एक करायचा. याप्रमाणे पूर्ण ओळ ही विणायची आहे. 47वी ओळ याप्रमाणे येईल. 47व्या ओळीमधील 3 टाके सुलट आणि 2चा एक याप्रमाणे करत आपण आलेलो आहोत. आता C2चे हे टाके संपत आलेले आहेत. हा एक टाका आहे, त्याच्या आधी 3 सुलट विणलेले आहेत. तर C2 मधला हा एक इकडे घेऊन 2चा एक करायचा, म्हणजे C3 मधल्या याच्याशी 2चा एक करायचा.
आता तो मार्कर काढून टाकायचा आहे। त्यानंतर एक राहतो तो सुलट विणायचा आणि त्यानंतर बटनपट्टीची टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत। 47वी ओळ पूर्ण झालेली आहे। 48वी ओळ पूर्ण उलट करायची आहे। तर आपण 48वी ओळ पूर्ण उलट करून घेऊया। 48वी ओळ पूर्ण उलट विणून पूर्ण झालेली आहे। योकचं काम जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं आहे। आता याच्यानंतर 2 ओळी करायच्या आहेत। त्या अशा सुलट ओळीला पूर्ण सुलट ओळ आणि उलट ओळीला पूर्ण उलट ओळ याप्रमाणे शेवटच्या 2 ओळी विणायच्या आहेत। अर्थातच काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहे। तर आता 49 आणि 50वी ओळ आपण करून घेऊया। काचपट्टी आणि बटनपट्टीचे सोडून मधले सगळे टाके हे सुलट बाजूला सुलट विणायचे आणि उलट बाजूला उलट विणायचे। आता सुईवर 97 टाके राहिलेले आहेत। 50 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। आपण मागच्या 2 ओळी एक पूर्ण ओळ सुलट आणि एक पूर्ण ओळ उलट घातलेली आहे, विणलेली आहे। आता याच्या पुढे आणखीन 4 ओळी याचप्रमाणे करायच्या आहेत। काचपट्टी आणि बटनपट्टीच्या मधले जे टाके आहेत ते सुलट बाजूने एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणे 4 ओळी करायच्या आहेत। त्यानंतर गळपट्टीचं विणकाम येईल। तर आपण ह्या 4 ओळी पुन्हा विणून घेऊया। योकचं सगळं विणकाम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे। 50 ओळी झाल्यानंतर 4 ओळी पुन्हा आपण घातलेल्या आहेत, एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणे। तर आता याच्यानंतर गळपट्टी विणायची आहे। ज्याप्रमाणे आपण खाली ही विणलेली आहे विण किंवा बटनपट्टी आणि काचपट्टीची पण हीच डिझाईन आहे, तोच नमुना इथे घालावा लागेल आपल्याला। बटनपट्टी आणि काचपट्टीचे हे 10-10 टाके मार्कर आहेत, तिथे तसेच ठेवून ते त्याचप्रमाणे विणायचे आहेत, जशी विण येत जाईल त्याप्रमाणे। मधले 77 टाके असणार आहेत। हे 77 टाके आहेत या मार्करपासून या मार्करपर्यंत। तर हे 77 टाके सुद्धा हीच विण वापरायची आहे। 77 टाक्यांसाठी सुद्धा फक्त 4 टाक्यांचा पॅटर्न आहे हा। 4 टाक्यांच्या पटीत टाके लागतात आणि 4 ओळींमध्ये ही विण पूर्ण होते। आपण खाली बघितलेलीच आहे खालची बॉर्डर। तर एक टाका जास्त आहे 77 टाके म्हणजे, तर विण घालायला इथून सुरुवात करायची आहे आणि शेवटचा जो एक टाका राहिलेला आहे तो प्रत्येक वेळी सुलट विणायचा आहे, त्याने काही फरक पडणार नाही आहे। तर याप्रमाणे विण विणायची। 77 टाक्यांमध्ये हीच विण घालायची आहे आणि 4 ओळी पूर्ण करायच्या आहेत। मी ती काही दाखवत नाही आहे, आपण आत्तापर्यंत बघितलेली आहे खालच्या बाजूला ज्याप्रमाणे घातलेली आहे त्याप्रमाणे, किंवा ही आणि सगळी सारखीच आहे। फक्त डिझाईनच्या ॲडजस्टमेंटसाठी हे मार्कर काढायचे नाही आहे। हे दोन्ही पॅटर्न म्हणजे हे बटनपट्टी आणि काचपट्टी ज्याप्रमाणे आहे जशी विणत आपण आलेलो आहोत आत्तापर्यंत तशीच विणत जायची। फक्त मधल्या 77 टाक्यांमध्ये पुन्हा तीच विण घालायची आहे। एक टाका जास्त येतो तो सुलट विणायचा आणि अशा प्रकारे 4 ओळी आपण त्या बॉर्डरच्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। तर त्या आपण करून घेऊया। जॅकेटची गळपट्टी विणून झालेली आहे। हे बघा, खाली जेवढी इथे बॉर्डर घातलेली आहे इकडे तेवढीच इथे वरही घातलेली आहे। थोडी 1-2 ओळी कमी जास्त चालू शकतं जसं आपल्याला हवं तसं। आता जॅकेटचं विणकाम पूर्ण झालेलं आहे, फक्त आता टाके बंद करायचे आहेत। तर ते टाके या पद्धतीने बंद करायचे, टाके सुलट बाजूनेच बंद करायचे। टाके बंद करताना महत्त्वाची सूचना म्हणजे टाके अतिशय सैलपणे बंद करायचे आहेत, अजिबात घट्ट किंवा ताणून वगैरे बंद करायचे नाहीत, सैलसर टाके बंद करायचे आहेत आणि ते टाके या पद्धतीने बंद करायचे आहेत। पहिला टाका आपण उचललेला, पण आता इथे हा विणायचा आहे। पहिला टाका बंद करणार आहोत त्यामुळे हा पहिला विणायचा। त्यानंतर आत धागा घ्यायचा
आणि हा उलट आहे तर हा उलट विणायचा. जसे टाके असतील त्याप्रमाणे विणायचे आहेत. हा सुलट टाका आहे, त्यानंतरचा टाका हा उलट आहे त्याप्रमाणे, त्यामुळे आठीही अशी घ्यायला लागेल. उलट विणायचा आणि हे जे 2 टाके आहेत, एक आठी घेतलेली आणि एक विणलेला, ते या टाक्यावरून काढून टाकायचे. याप्रमाणे टाके बंद होणार आहेत किंवा करायचे आहेत. आता यानंतरचा हा टाका सुलट आहे, तर पण आठी घ्यायची प्रत्येक टाक्याला, त्यामुळे असाच ठेवून घ्यायची आणि याच्यावरून हे दोनही आठी घेतलेली आणि जो आधीचा टाका तो याप्रमाणे वरून काढून टाकायचा. याप्रमाणे बंद करत जायचं आहे. आता उलट आहे तर अशी आठी घ्यायची, उलट टाका विणायचा आणि यावरून आठी घेतलेली आणखीन आधीचा टाका असे दोनही उचलून टाकायचे आहेत. नेहमीच्या विणकामामध्ये फक्त आपण एकच टाका उचलून टाकतो, त्याच्याऐवजी आठी घेऊन टाके काढून टाकायचे आहेत. आता हा सुलट आहे तर आठी घ्यायची, आत धागा ठेवल्यामुळे सुलटला आठी येते, तर याप्रमाणे थोडेसे सैलसरच टाके बंद करायचे म्हणजे चांगले दिसतात गळ्याला. याप्रमाणे मधून मधून असं ओढायचं आहे. आता उलट टाका आहे तर पुन्हा अशी आठी घ्यायची, तो टाका उलट विणायचा, त्याच्यानंतर हे आठी घेतलेली आणि हा टाका असा काढून टाकायचा. जसे टाके आहेत, उलट असेल तर तो उलट विणायचा आणि त्याप्रमाणेच बंद करत जायचे आहेत टाके. सुलट असेल तर सुलट विणायचा. फक्त प्रत्येक टाक्याला आतमध्ये आठी घ्यायची आहे आणि मगच तो टाका विणायचा आहे. हे बघा, याप्रमाणे हे अशी एजिंग दिसेल सुंदर अशी. तर आपण हे सगळे बंद करून घेऊया. शेवटी आल्यानंतर पुन्हा बघू आपण. सगळे टाके बंद झालेले आहेत. आता इथे धागा कापून टाकायचा. जास्त मोठा नाही कापायचा, एवढा एवढाच कापायचा आणि हा यातून असा ओवून घ्यायचा. याप्रमाणे त्या लूपमधून काढायचा की ते बंद होतं. अशा प्रकारे विणकाम आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे जॅकेटचं. आता हे बघा, याप्रमाणे हे दिसत असणार आहे. योक पूर्ण झालेला आहे. हे असं व्यवस्थित केल्यानंतर दिसेल. आता याच्यानंतरचा भाग म्हणजे शिवायचा आहे. जॅकेटच्या ह्या दोनही बाजू आहेत त्या शिवायच्या आहेत. तर आता आपण कशा शिवायच्या ते बघूया. लेडीज मॉडर्न जॅकेट विणून पूर्ण झालेलं आहे. आता हे शिवायचं आहे. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की हे शिवायचं फक्त ह्याच्या बाह्या तेवढ्या शिवायच्या आहेत, बाकी सगळं हे अखंडच विणलेलं आहे. ही एक बाही मी शिवलेली आहे, याप्रमाणे दिसेल हे. तर आता कशी शिवायची हे दाखवते. शिवण्यापूर्वी इस्त्री थोडी करून घ्यायची आहे, म्हणजे प्लेन होईल, ते आत वळत नाही. हे बघा, याप्रमाणे ही बाही शिवायची आहे. त्यापूर्वी काय आहे की याला वेगवेगळे आपण कलर वापरलेले आहेत. तुम्ही जर वापरले नसतील तर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही, पण वेगवेगळे कलर वापरल्यामुळे 2-2 कलरच्या इथे असे मार्कर लावून घ्यायचे आहेत की ज्यामुळे ते हलणार नाही आहे. म्हणजे तिथे तिथे आपल्याला तेच कलर वापरता येतील. हे बघा,
हे जे इथे कलर आहेत तिथे त्याच कलरचे धागे जोडून त्याने शिवायचं आहे. फक्त शिवायचं कसं आता मी दाखवीन. इथे आपण पहिल्यांदा धागा सोडलेलाच आहे सुरुवातीला शिवण्यासाठी. मी सांगितलेलं होतं सुरुवात करताना, बाह्यांची सुरुवात करताना जो आपण धागा सोडलेला आहे त्यानेच शिवायचं आहे. टेपस्ट्री निडल घ्यायची. या जॅकेटमध्ये ही खालची बॉर्डर आहे सर्वात, त्याच्यानंतर एक बॉर्डर, अशा 2 बॉर्डर आपण विणलेल्या आहेत. तर हा इथून इथपर्यंत भाग म्हणजेच ही दुसरी बॉर्डर संपेपर्यंत इथपर्यंत भाग असा ओपन ठेवायचा आहे. मी दुसऱ्या बाईचं दाखवते तुम्हाला. हे बघा, ही शिवलेली आहे. डिझायनर जॅकेट असल्यामुळे ही फॅशन म्हणून मी असा हा ओपन ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे इथेही ठेवायचा. तर सुरुवातीला हे जे आतले धागे दिसतात तिथून असं हे घेत जायचं आणि पुढंपर्यंत धागा आणायचा आहे. तर इथे पण लावलेला आहे. अजून एक मार्कर आपण लावून घेऊया म्हणजे हलणार नाही हे. मार्कर लावल्यामुळे काय होतं की समोर बरोबर ते शिवता येतं. त्यामुळे मार्कर लावून घ्यायचे आहेत. हे थोडे असे खालून आतल्या ह्याच्यातून घेऊ आपण म्हणजे ते घट्ट बसतील. तर हे आतल्या बाजूनं जे दिसतंय साखळीचे त्यातून हे पहिल्यांदा घेत जायचंय बॉर्डर संपेपर्यंत. म्हणजे कळणार नाही की धागे कुठून घेतलेत ते. हे बघा, इथपर्यंत ही बॉर्डर संपलेली आहे. पहिला शिवलेला साधारण लावून बघायचा म्हणजे मग बरोबर आलेली आहे. म्हणजे तेवढंच दोन्हीकडे एकसारखे होतील. आता हा मार्कर काढून इथे लावूया म्हणजे हे इकडून हलायला नको. जास्तीत जास्त परफेक्शन किंवा ॲक्युरेट येण्यासाठी हे करायचं आहे. आता इथपर्यंत तरी शिवायचं नाही आहे. तर हे जे आतल्या बाजूने दिसत आहे हे जे धागे त्यातून ते घ्यायचं आहे. याप्रमाणे समोरासमोर हे पहिले 2 आहेत त्यात एकदा घालून घ्यायचे पुन्हा म्हणजे हालायला नको. याप्रमाणे एखादी गाठ घातली तरी चालेल. हां, आणि आता हे आतले जे आहेत दिसत असतील तुम्हाला, हे बरोबर आतले जे आहेत ते असे घ्यायचे आणि त्यातून शिवत जायचे. समोरासमोरचे जे आहेत कळत पण नाही शिवल्यानंतर आपण कुठून शिवलेलं आहे हे. यासाठी हे आतल्या बाजूचे जे आहेत
याप्रमाणे हे बघा, हे कळत पण नाही आहे शिवले कुठून ते. तर याप्रमाणे पूर्णपणे आता यामध्ये व्हाईट आहे, तर इथंपर्यंत हे व्हाईट याने शिवायचं. इथे परत तुम्हाला दुसरा कलर जसा असेल त्याप्रमाणे लावायला लागेल. तर हा शेवटचा जिथे मार्कर लावलेला आहे मुंड्याचा जिथे सुरू होतो तिथे किंवा काखेच्या खाली तिथंपर्यंत शिवायचं आणि थांबायचं आहे. मग हा भाग इथला एवढासाच कसा शिवायचा ते मी दाखवीन पुन्हा. तर आपण इथंपर्यंत हे शिवून घेऊया. बाही पूर्ण शिवून झालेली आहे. जसे कलर आहेत त्या धाग्याने शिवलेलं आहे. आता इथे अंडर आर्म्स शिवायचं आहे. आपण बाही जी शिवलेली आहे ते इथंपर्यंत संपलेलं आहे. तर हे असं शिवायचं नाही आहे. हे दोन्ही तुम्हाला दिसत असेल तर हे असं आडवं करायचं आणि मग शिवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित येईल. पुन्हा नवीन धागा इथे जोडावा लागेल आपल्याला. मी जोडलेला आहे हा. आणि पुन्हा आतल्या बाजूने जे टाके दिसत आहेत त्याप्रमाणे हे शिवत जायचं आहे. खूप घट्ट ताणून शिवायचं नाही आहे, तर थोडंसं लूजच पाहिजे, कारण का वापरून स्वेटर सैल होतं तेव्हा हे धागे पण तुटता कामा नयेत. समोरच्या ह्याच्यात जे दिसतात तिथून शिवत जायचं. अगदी थोडं शिवायला लागतं या स्वेटरसाठी. शिवायचा जो पार्ट आहे तो फारसा नाही आहे, कारण का हा तसा अखंड स्वेटर आहे. इथे एखादी गाठ घालून टाकायची याप्रमाणे. आणि हे बघा झालेलं आहे. आणि हा इथून आतमध्ये घालून लपवून टाकायचा धागा. हा धागा आतमध्ये घालून लपवून टाकायचा. आता जॅकेटचं सगळं जे शिवायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे. दोन्ही बाह्याच शिवायच्या होत्या आपल्याला, बाकी सगळं अखंडच होतं, तर ते शिवून झालेलं आहे. आपला तयार झालेला आहे. इथे बटन्स लावून घेऊया आणि मग बघूया कसा दिसतो ते. दोनही बाह्या पूर्ण शिवून झालेल्या आहेत. कशा शिवायच्या ते मी दाखवलेले आहेत. आपलं पूर्ण जॅकेट तयार झालेलं आहे. त्यानंतर बटन पट्टीला आपण ही बटन्स लावून घेतलेली आहेत. तयार झालेलं पूर्ण जॅकेट हे याप्रमाणे दिसत असणार आहे. पुढच्या बाजूने हे असं दिसत असणार आहे. बरोबर हा बाह्या इथे जोडल्यानंतर हा पूर्ण योग दिसत आहे. त्यानंतर पाठीमागच्या बाजूने हे असं दिसत असणार आहे जॅकेट. हे थोडं 3D आहे डिझाईन, त्यामुळे हे जास्त उठावदार दिसत असेल तुम्हाला. याप्रमाणे हे दिसत असणार आहे. साधारणपणे 32 किंवा 34 छातीचं माप असणाऱ्यांसाठी हे येऊ शकतं. एकदम सुंदर असा हा जॅकेटचा वेगळा प्रकार आहे. साधारणपणे कॉलेजला जाणाऱ्या मुलींना स्टायलिश मॉडर्न प्रकारचं जे जॅकेट लागतं ते हे आहे. तर अशा प्रकारे आपलं मॉडर्न लेडीज जॅकेट तयार झालेलं आहे. स्टायलिश आहे हे थोडं. तर मला वाटतं तुम्हाला हे विणायला नक्की आवडेल.
तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.